अकोला शहरात पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला किरकोळ गाडी पार्किंगच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील बाळापूर नाका परिसरात ही घटना घडली। शुभम झुंज या डिलिव्हरी बॉयला काही तरुणांनी फायर सिलेंडर, दगड आणि लाठीकाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीचा संपूर्ण प्रकार संबंधित कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मारहाणी दरम्यान जातीवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। जखमी तरुणाने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी पक्षाकडूनही प्रति तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी दोन्ही तक्रारीवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। शुभम झुंज आहे आणि मी डिलिव्हरी बॉय मध्ये काम करतो delivery.com मध्ये। मी माझं काम करून माझी ईओडी द्यायसाठी ऑफिसवर गेलो होतो। तर तिथं मी ऑफिस मध्ये हे देत होतो, म्हणजे हिशोब देत होतो ईओडीचा। तर माझा हा भाऊ आहे, तर हा बाहेर उभा होता। तर तिथून म्हणजे तिकडं रॉंग साईडले रस्त्याचं काम चालू आहे, हरिहर पेठवर पोळा चौकाच्या जवळ। तिथं रस्त्याचं काम चालू असताना आमचं पार्सलची हे आहे, पार्सलचं डिलिव्हरीचं बॅग होतं, गाडीला लागेल आणि गाडी उभी होती थोडी रस्त्यात। तर तिकडून गाडी फोर व्हीलर घेऊन एक हे आले, काहीतरी पोलीस म्हणत होते स्वतःला ASI म्हणून। ते आले आणि त्यांनी आले, म्हटलं की गाडी सरकव। त्यांना म्हटलं दादा 2 मिनिटं म्हणे, माझा थोडा जरा रस्ता म्हणजे ते पार्सल आहे डिलिव्हरीचं बॅग, ते आमचं काम झालं, मी थोडं पुढं घेऊन घेतो, सरकून घेतो। तर ते गाडीतून उतरले। उतरल्यानंतर आम्हाला थोडी बहुत शिवीगाळ केली, म्हणे मी पोलीसवाला आहो, म्हणे तुला माहित आहे का मी कोण आहो। मग आम्ही त्यांनी म्हटलं की बा माझे वडील पण पोलीसवाले आहेत आणि त्यांचं नाव संजीव क्षीरसागर म्हणून असं काहीतरी त्यांनी सांगितलं। मी संजीव क्षीरसागर ASI आहो म्हणे, आणि तुले माहित आहे का म्हणे मी कोण आहो, तू गाडी सरकव म्हणे। म्हटलं दादा 2 मिनिटं फक्त, आम्ही सरकवतो, फक्त ते पार्सल आम्हाला काढू द्या। त्याच्यानंतर मग ते उतरले, आम्हाला शिवीगाळ केली। माझ्या भावाला म्हणतात की तू जास्त शिल्लक बुडू राहिला का, अगं राहिला का। आणि एवढं झाल्यानंतर मग तिथले एक 2-3 जण त्याच्या सोबतचे ओळखीचे होते कोणतरी, ते आले। आल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली, त्यांनी पण मला शिवीगाळ केली। त्याच्यानंतर ते दोघं जण मला म्हणू लागले की तू भांगीचा पोट्टा असून असं कामं करू राहिला, तुला शोभते का म्हणे, तू नाल्यास काढताना शोभतं, भांगी आहेस का म्हणे तू। त्याच्यानंतर मग अजून त्यांनी जो त्याच्यासोबतचा जो दुसरा होता, तो त्याच्यासोबत म्हणजे त्याला ओळखत होता वाटते, तो आला आणि त्यानं मला मारली। त्यानं मला मारल्यानंतर माझा भाऊ त्याला अडवायला गेला। तर त्यानं अडवताना त्यानं पोरांले बोलवलं आणि पोरांले बोलवल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये आमच्यासोबत मारहाण केली। ते कमीत कमी 8-10 पोट्टे होते, सिलेंडर घेऊन। त्याच्यानंतर लॅपटॉप ऑफिसमधले फायर एक्सटिंग्विशनचं जे सिलेंडर असते ना फायर ब्रिगेडचं, ते सिलेंडर माझ्या डोक्यात मारलं, लॅपटॉप माझ्या डोक्यात मारलं, बाहेरून इटा आणल्या होत्या, बाशे आणले होते, आणि असं काही 8-10 जण पोरांनी आमच्यासोबत अशी मारहाण केली। आता आम्ही डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या प्रोसेस चालू आहे त्याची, पण आमची मागणी एवढीच आहे की बस त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं।